शक्ती, वहिनी साहेब. पावलं? ही पावलं कोणाच्यात? कांता, कांता! वहिनी साहेब, ते पिंजरचं ताट माझ्या हातून पडलं. डोळे झाकून काम करता का तुम्ही? एक काम धड करता येते तुम्हाला, पुसून टाकला कायच? वहिनी काय आहे? ते शक्ती आली आहे, सरकारने बोलवलं होतं ना. सॉरी सॉरी, खरंच सॉरी, मला कळलंच नाही पिंजर पायाला कधी आणि कशी लागली ते. रिअली सॉरी. ठीक आहे ठीक आहे, टेन्शन कशाला घेते? शुभशकुनच म्हणायचं, माझा नाना म्हणतो तसं. लक्ष्मीच्या पावलांनी आलीस चांगल्या कामासाठी. कांता, एवढा वेळ लागतो का? पटापट बस. आणि तू बाथरूम तिकडे पाय धुवून घे. आपण मीटिंग बाहेर करू. 5 मिनिटात झालं पाहिजे. 5 मिनिटात. ती मीटिंग कॅन्सल करा. हां, शक्ती, शक्ती, तू काय करतेस इथे? ते बाथरूम शोधायला आले होते. पायाला पिंजर लागली, ती धुवायची होती. काय सगळं? बाथरूम खाली आहे, कोणी सांगितलं नाही तुला? हां हो, थँक्यू. काय केलंय? कांता, हे काय सगळं? ते पिंजरचं ताट माझ्या हातनं पडलं आणि ती पोरगी आली आणि सगळं घरभर पावलं उमटली. ठीक आहे, हे सगळं पुसून टाक, नाहीतर भद्रा तुला शिल्लक ठेवणार नाही, माहिती आहे ना? खरं खरं सांगते श्रद्धा, हे कुलूप असं आतून लावलं होतं आणि हे मी ओढून असं 2-4 वेळा बघितलं सुद्धा, चेक पण केलं. आणि ही किल्ली इथे डब्यातच होती. तरी शक्ती झोपेत घराबाहेर चालत गेली. अम्मा मावशी, शक्तीने ना तुला डब्यात चावी ठेवताना पाहिलं असेल. नाही, तिच्या नकळतपणे मी चावी ठेवली होती. शक्ती परत आली ना तेव्हा चावी डब्यातच होती आणि लॉक उघड. चावी डब्यातच होती, मग लॉक कसं उघडलं तेच कळत नाही ना. तिच्याकडे डुप्लिकेट चावी आहे का? नाही, आमच्याकडे या कुलुपाची एकच चावी असते बघ.
श्रद्धा, मला कळत नाहीये बघ या पोरीचं काय चाललंय ते. ही झोपेतून उठून चालत जाते, म्हणून घराला आतून लॉक करते, तरीही घराबाहेर जाते. आता हिचे आप्पा हॉस्पिटलमध्ये असतात, मी घरी एकटी. ही घराबाहेर गेली तर हिला शोधायला मी कुठे कुठे जाणार एकटी. तिला म्हटलं डॉक्टरकडे जाऊ दाखवू, तर हो हो म्हणते आणि विषय टाळते बघ. श्रद्धा, तुला काही बोलली का हे कशामुळे होत आहे ते? नाही, पण ना हल्ली वेगळ्याच तंद्रीत असते, म्हणजे पूर्वीसारखी नाही दिसत. आमच्या लीना मॅम आहेत ना, त्यांच्याशी असंच काहीतरी बोलत होती, झोपेत चालण्याबद्दल, भूतकाळाबद्दल काहीतरी बोलणी सुरू होती. मला काही नीटचं कळालं नाही म्हणून तिला विचारलं, तर म्हणाली नंतर सांगते. आता तिचा नंतर कधी उजाडणार आहे काय माहिती. श्रद्धा, मी काय म्हणते, तू तिच्याशी बोलशील का? हा, नाही म्हणजे तिच्या मनात काय चाललंय ते समजून घ्यायचा प्रयत्न तरी कर. मला काळजी वाटते बघ तिची. आम्हा मावशी, तू नको काळजी करूस, मी बोलते तिच्याशी, तू नको टेन्शन घेऊस. देवी आई आहे ना, तिच्यावर विश्वास ठेव, होईल सगळं नीट. आई जगदंबे, हे अचानक काय घडू लागलंय आमच्या आयुष्यात? यांचा अपघात, शक्तीचं असं विचित्र वागणं, त्या सगळ्यातून आम्हाला लवकर बाहेर काढ. एवढा वेळ लागतो पाय धुवायला? पाय धुवायला गेले की आंघोळ करायला? आली आली आली. एवढा वेळ लागतो पाय धुवायला? सॉरी, ते खूप पिंजर लागली होती पायाला म्हणून. हे बघा. राहू दे. बस बस. नाही नको, मी उभीच बरी आहे. कुठलीही मीटिंग आमच्याकडे उभ्याने अटेंड करायची पद्धत नाही. आम्ही इथे बसलोय, तू अशी उभी आहेस, आमच्या इथे नाही चालत. सगळ्यांना समान वागणूक मिळते. सरकार ही नोकरी करायला तयार आहे. जे काही बाकीचं क्लिअर करायचं असेल ते करून घ्या, म्हणजे कसं समोरासमोर सगळं झालेलं. शिवा, किती पगार घेणार आहे? किती घेणार आहे पगार? तिच्यापेक्षा जास्त तूच उत्सुक दिसतोयस. ते चुकीचं नका समजू सरकार, मी आपलं असंच. हे चल मागे, चल. थेट मुद्द्याचं बोलते. तुला नोकरीची गरज आहे आणि आम्हाला तुझ्यासारख्या दमदार युवा नोकरदार वर्गाची. हा, टेन्शन घेऊ नकोस. तुला तुझं शिक्षण करता येईल ही नोकरी करताना. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. वहिनी साहेब, मी सुद्धा हेच बोललो, शिक्षण आणि नोकरी एकदम नीट सुरू राहील. नाही, ते सगळं ठीक आहे, पण मला एक्झॅक्टली काय काम करायचंय, म्हणजे नेमकं कामाचं स्वरूप काय असेल? मी आधी कुठला जॉब केला नाही, मला काही अनुभव नाहीये. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं तुझ्याकडे अनुभव नाहीये? अनुभव असलेलंच काम देणार आहे मी तुला. मला अनुभव असलेलं कोणतं? तेच जे तू आधी करायचीस. अधिकाऱ्याशी म्हणजे मोर्चे काढायचं काम, याचा तर चांगला अनुभव आहे. तेच काम आता तू आमच्यासाठी करशील. काय झालं? शॉक का झालीस तू? पुढे ऐक ना मी काय म्हणतोय. हा, कसं आहे शक्ती, पूर्वी तू सामाजिक समस्यांशी संबंधित विषयाला धरून मोर्चे काढायचीस, त्यामुळे आमची बदनामी पण खूप झाली. नाही म्हणजे तू जबाबदार नाही आहेस या सगळ्यांसाठी, पण कसं आहे, आमचे विरोधक, त्यांचा तर फायदा झालाच ना. ठीक आहे, ते जाऊ दे.
आता हे काम म्हणजे मोर्चे वगैरे काढायचे नाही आहे, तसं काहीच नाही आहे. तुला आमची पब्लिसिटी करायची आहे. थोडक्यात तुला आमचा PR सांभाळायचा आहे. म्हणजे नेमकं काय करायचं? पब्लिसिटी, PR, जाहिराती. म्हणजे आम्ही जे काम करतो, आमचा जो काही व्यवसाय आहे, पेपरमध्ये बातम्या, सोशल मीडियाचा कंटेंट, मग काय तुम्ही ते काय पोस्ट वगैरे करता, तो कंटेंट बनवायचा, त्यावर पोस्ट करायचा, अशी छोटी मोठी जोखमीची कामं आहेत. जमेल का नाही जमणार सरकार? अहो सायन्स शिकते हिचे अम्मा अप्पा सांगतात की 1 नंबरची हुशार आहे. तुम्ही काळजीच करू नका. हे तुमचं PR काम आहे ना, अगदी सहज करेल. थांबा हो तुम्ही. आणि ते आधी मोर्चे बिरचे काढायची ना, तर त्यातल्या घोषणा पण हीच लिहायची. शिवाय ते इडल्या अप्पांच्या इडल्या आहेत ना, त्याची लाईव्ह जाहिरात करते. काय घोषणा देते माहितीये? पचायला हलकी, वजनाने भारी, कुठेच नाही शाखा आमची, जगात भारी इडली अप्पांची. नाही म्हणजे ते सोशल मीडियावर ते 5 रील बिल वगैरे बघण्यापेक्षा, तिथे टाइमपास करण्यापेक्षा हे काम भारी आहे ना. तेवढा सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करायचा त्याचा अनुभव मिळेल. ए हॅलो, तुला कोणी सांगितलं मी रील बघते ते? सांगितलं नाही कोणी हो, ते सगळेच बघतात म्हणून बोललो मी. आम्ही काय 24 तास मोबाईल मध्ये डोकं घालून नसते. असं मी कुठे बोललो? पण रिकामा वेळ असेल तेव्हा बघते, पावल्या वेळात. हा मग ठीक आहे ना, मग आता फावल्या वेळात हे PR काम करा ना. तुमच्या सध्या आता बोलतोय. तू नको सांगू मला काय करायचंय ते. ए शिवा, चल इकडे चल. काय आहे हा? कसला बालिशपणा चालू आहे हा असला बालिशपणा ना आमच्या समोर नाही करायचा. उद्यापासून तुला आमच्याकडे कामाला यायला जमणार आहे की नाही एवढंच फक्त सांगा. हे बघ शक्ती, कसं आहे, तुझ्या घरातली आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तुझे बाबा हॉस्पिटलमध्ये, कोमामध्ये. मला माहिती आहे त्यांच्यावर लाखोंचं कर्ज आहे. तुझं शिक्षण, घरातला खर्च, अप्पांचं ऑपरेशन वगैरे वगैरे वगैरे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे म्हणून मी हा जॉब ऑफर करतोय तुला. हे बघ, तुला या नोकरीची किती गरज आहे हे तुलाही माहिती. आणि हो, आम्ही तुला ही नोकरी देतोय ते तुझ्या इडली विकण्याच्या जागेत आमची फॅक्टरी येते म्हणून नाही. असा गैरसमज करून घेऊ नकोस. आमच्या शहरातले तरुण आणि तरुणी यांच्या भविष्यासाठी आम्हाला काहीतरी करायचंय, त्यांना पुढे न्यायचंय. आणि तुम्हीच तर भविष्य घडवणार आहात ह्या देशाचं. अगदी बरोबर बोललात बाईसाहेब. तुमच्या सुलभ भविष्यासाठी वर्तमानात केलेली छोटीशी कामगिरी असं समजा. बाकी तू ठरव. ठीक आहे, मी तयार आहे नोकरी करायला. शिवा, उद्या हिला ऑफिसमध्ये बोलून घे. हो सरकार. अभिनंदन शक्ती नायर, उद्या ऑफिसमध्ये भेटूया. थँक्यू सो मच सर, मला जॉब ऑफर केल्याबद्दल. मला उशीर होतोय, मी निघते. निखारगेंच्या बंगल्यातल्या वाईफ जरा वेगळ्याच फील होतात. खूप विचित्र. आणि त्यात त्या भद्रावती मॅडम किती कठोर वागतात त्या घरात काम करणाऱ्या माणसांशी. पिंजर पायाने घरभर झाली तर केवढा इश्यू केला त्या बाईने. पण मला एक कळत नाही, मी जिनावरून त्या रूम पर्यंत पोहोचले कशी? मी इतकी भ्रमिष्ट झाली आहे का? हे सगळं ते झोपेत चालण्याचे परिणाम आहेत. हे असं भ्रमिष्ठासारखं जर मी दिवसभर फिरू लागले तर कामावरून काढून टाकतील मला. बाय द वे, त्या PR जॉबचं काय करू मी? खरंच करू की नको? नाही नाही नाही, उगाच निगेटिव्ह विचार करून चालणार नाही.
शक्ती, तुला सध्या कामाची आणि ऑफकोर्स पैशांची ना खूप गरज आहे. कर्जाचा डोंगर कमी करायचा आहे, घर सांभाळायचं आहे आणि कॉलेज करता करता जॉब करणं शक्य होतंय तर का करू नये जॉब? ते प्रिन्स निखारगे स्वतःहूनच एवढी सवलत देत आहेत, तर मला तरी वाटतं ही संधी सोडून चालणार नाही. पण त्यांच्याकडची ती मुलगी खूप गोड होती ना, पण ती त्यांची मुलगी नाही तर मग कोणाची असेल? नाही म्हणजे त्या दोघांचं वय लक्षात घेता त्यांना एवढी लहान मुलगी, जाऊ दे. तू पण काय शक्ती, काय विचार करतेस, सोड. गॅरेजवाला. हॅलो, हा दादा बोला. अहो ताई, गाडीची कंडिशन लय बेकार झाली. 14 ते 15,000 रुपये खर्चेल बघा. 14-15,000 एवढा? दादा जरा जास्त नाही का वाटत? अहो गाडीचा खुळखुळा झाला, नुसता खुळखुळा. तुम्हाला माहितीये ना. मला सांगा बरं काय करायचं नक्की, काम सुरू करू की नको? बरं तुम्ही थांबा, मी तुम्हाला येऊन भेटते. बरं. 14-15,000 कुठून आणायचं एवढे पैसे? काय करू? श्रद्धाला फोन करते. हॅलो, हा श्रद्धा, ऐक ना. काय गे, तुझा अजूनही सगळं पुसून झालं नाहीये? ती मुलगी काय घरभर फिरत होती की काय? पण ती मुलगी वर काय गेली होती काय कळलंच नाही. पाय धुवायला. पाय धुवायला? मी तर तिला खालच्या बाथरूम मध्ये जा आणि पाय धु म्हटलं होतं. हे असं दाखवलं पण होत तिला, मग ती वर का गेली? तू सांगितलं होतंस? हो. जाऊ दे, कन्फ्यूज झाली असेल. नाही, कन्फ्यूज नाही. कन्फ्यूज होणारातली मुलगी नाहीये ती. अति शाणी आहे ती. मात्र विचित्रच वाटते. झालं सुरू. तो चेहरा, तिचे डोळे. भद्रा, हे बघ मी. नमस्कार प्रिन्स साहेब, कसे आहात? उत्तमच असाल म्हणा. कोण बोलतोय? माझं ऐकलं तर तुमचा शुभचिंतक, आणि नाही ऐकलं तर यमाने पाठवलेला यमदूत समजा. कोण बोलतोय? नाव सांग. प्रिन्स निखारगे साहेब. काय हवंय तुला? बोल. तुझी निवडणुकीच्या रिंगणातून माघार हवी आहे. निवडणुकीचं तिकीट स्वीकारायचं नाही, आणि जर का निवडणुकीच्या रिंगणात उतरलास तर प्रचाराचं तर सोडच, डायरेक्ट मसनात जाशील. मला धमकी देतोयस? मी काही माघार घेत नसतो. प्रिन्स निखारगे नाव आहे माझा. तुझ्यासारख्या 1.5 दमडीच्या विरोधकांच्या धमकीला मी भीक घालत नाही, कळलं? आणि दम असेल ना, समोर आणि बोल. ए माजलास का रे? हा, बघतोच कसा निवडणुकीला उभा राहतोस ते. हा चल जा रे, बघ. ठीक आहे, तुझ्यासारखे खूप आले आणि खूप गेले. प्रिन्सचं कधीही कोणी काही वाकडं करू शकलं नाहीये. आणि हिम्मत असेल तर समोर या, एकेकाला दाखवतो प्रिन्स निखारगे काय चीज येते. कोणाचा फोन होता? विरोधकांशिवाय दुसरं कोण असणार? काय निवडणूक जशी जवळ येते तसे तसे बावचळ आहेत सगळे. मला धमकी देत होता, पण त्याला माहित नाही प्रिन्स निखारगे धमकी घेत नाही, धमकी देतो. आणि समोरच्यानी ऐकलं नाही तर एक घाव 2 तुकडे करून विषय संपवतो. शांत व्हा. तुम्ही बसा, मी कॉफी मागवते तुमच्यासाठी. नाही, मला कॉलेजला जायचंय, ट्रस्टी सोबत मीटिंग. प्रिन्स, जरा सांभाळ. त्या लोकांनी तुम्हाला काही केलं तर. भुंकणारे श्वान सावत नाही, आणि सिंहाशी वैर घेणं त्यांना किती महागात पडेल याची कल्पना नाही आहे त्यांना. काळजी करू नकोस. एवढा खर्च काही नाही. मान्य आहे की गाडीचा खुळखुळा झालाय, पण तुम्ही सांगतायत ना एवढे पैसे नाही होणार आहेत. तुम्ही काय मेकॅनिक आहात? मी नाही, माझा दादा. माझा दादा आहे ना, जगातल्या सगळ्यात भारी टॉपच्या गाड्यांचं डिझायनिंग करतो, म्हणून मला याच्यातलं नॉलेज आहे. काय सांगते त्यांना? मग एक काम करा, तुमच्या दादाकडेच ना रिपेअरिंग करायला. हा केलं असता,
माझ्या दादाने केलंच असतं, कळलं ना? पण तो इथे नाहीये, US ला गेला, US ला, म्हणून आणले तुमच्याकडे गाडी. थांब ग तू जरा, कळलं ना? आणि तुम्ही तर अव्वाच्या सव्वा रेट सांगताय. 14,000पेक्षा कमी खर्चात कुणी बनवून देत असेल ना गाडी, ते घेऊन जावा गाडी त्याच्याकडे. घेऊन जा काय घेऊन जा? अहो 14,000 15,000 जर टाकले ना तर नवी कोणी गाडी येईल. मग एक काम करा, ही गाडी आहे ना भंगारात विकून द्या आणि घ्या नवीन करकरीत गाडी हिच्या भावाकडून. आणि यांच्या दादाला सांगा मलाही ट्रेनिंग द्यायला. तो कशाला तुम्हाला ट्रेनिंग देईल? त्याला बरेच व्याप असतात. मग मलाही व्याप असतो. या तुम्ही आता इथून. जातोच आहे, कळलं ना? जाणारच आहे. अहो तुमच्याकडे रिपेअरिंग करायचीच नाहीये आम्हाला आता, लुबाडायला आलेत सगळे. थांब काय, थांब ना, बोलतेय मी. दादा ऐका ना, 14,000 खूप होत आहेत, प्लीज थोडे कमी करा ना पैसे. अहो तुमच्यासाठी ना 100-200 रुपये कमी करेल, त्याच्यापेक्षा कमी नाही. अहो तुम्ही गाडीची कंडिशन बघितली ना, मी काम करा, हिला दुरुस्त कशाला करताय? हिला भंगारात विकून द्या, 400-200 पैसे अजून त्यात टाका आणि नवीन करकरीत गाडी घ्या ह्यांच्या दादाकडून. घेऊच आम्ही, कळलं ना? श्रद्धा ऐक ना, शांत बस. दादा ऐका ना, ही गाडी आहे त्या कंडिशन मध्ये मला विकायची आहे, तुम्हीच विकत घ्या. किती पैसे मिळतील याचे? शक्ती, श्रद्धा थांब. दादा सांगा ना, किती पैसे मिळतील? अहो ही गाडी आहे ना भंगारात जाईल, किती पैसे येतील याचे? दादा येतील तेवढे सांगा ना, नंतर ठरवू आपण विकायची की नाही ते. शक्ती, अगं आप्पांनी वाढदिवसाला गिफ्ट म्हणून दिलेली गाडी आहे ती. तू विकणार आहेस? हे बघ, नको विकूस.